आपल्यापैकी अनेकांकडे जनधन खातं असेल नाही का? आणि हे खातं म्हणजे फक्त एक साधं बँक खातं आहे असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण थांबा, कारण ह्या खात्यामध्ये काही अशा शक्ती लपलेल्या आहेत ज्या आपल्या आर्थिक सुरक्षेला एक नवी दिशा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया याचे खरे फायदे. तर मग जनधन खातं म्हणजे फक्त शून्य बॅलन्स ठेवण्याची जागा आहे का? जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर एका मोठ्या आश्चर्यासाठी तयार रहा. कारण या खात्यात असे काही फायदे दडलेले आहेत जे अनेकांना माहीतच नाहीत. प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजेच PMJDY. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं खातं आहे ज्यात शून्य बॅलन्स ठेवता येतो. याचा मुख्य उद्देश हाच आहे की देशातला प्रत्येक नागरिक, विशेषतः जे बँकिंगपासून दूर आहेत, त्यांना आर्थिक प्रवाहात आणायचं. आता या खात्याचा सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध फायदा म्हणजे यात मिनिमम बॅलन्स ठेवायची अजिबात गरज नाही. सामान्य बचत खात्यात जर बॅलन्स कमी झाला तर बँक लगेच दंड लावते, पण जनधन खात्यात अशी कोणतीही चिंता करायची गरज नाही. ओके, तर आता येऊया त्या मुद्द्यावर जो खूप कमी लोकांना माहिती आहे. या खात्याची खरी ताकद जी लपलेली आहे ती म्हणजे यासोबत मिळणारं रुपे डेबिट कार्ड. आता बघा, जनधन खात्यासोबत जे रुपे डेबिट कार्ड मिळतं ते आपण कशासाठी वापरतो? बरोबर, ATM मधून पैसे काढायला, ऑनलाईन पेमेंट करायला किंवा दुकानात खरेदीसाठी. हे तर झालं रोजचं वापरणं. पण थांबा, ह्याच्यातच एक असा जबरदस्त फायदा लपलाय ज्याकडे आपलं लक्ष जात नाही. तो फायदा नेमका आहे तरी काय? याची काही कल्पना आहे? आता जरा स्क्रीनवरच्या या आकड्याकडे बघा. 2 लाख रुपये. हो, अगदी बरोबर, 2 लाख. हा आकडा साधासुद्धा नाहीये. याचा संबंध थेट आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेशी आहे. तर हे 2 लाख रुपये आहेत मोफत मिळणाऱ्या अपघात विम्याचे. हो, अगदी बरोबर. जर तुमचं रुपे कार्ड तुम्ही नियमितपणे वापरत असाल, म्हणजे ते ॲक्टिव्ह असेल, तर तुम्हाला आपोआप 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. विचार करा, कोणत्याही संकटाच्या वेळी ही किती मोठी आर्थिक मदत ठरू शकते. बरं, हा तर झाला फक्त एक फायदा. या खात्यात अजूनही काही गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, जसं की आणीबाणीच्या वेळी मिळणारी मदत आणि थेट सरकारी अनुदान. आता एक प्रसंग इमॅजिन करा. समजा खात्यात एकही रुपया नाहीये आणि अचानक काहीतरी इमर्जन्सी आली, पैशांची गरज लागली. मग काय करणार? तर इथेच जनधन खातं कामाला येतं. या खात्यातून तुम्ही 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. यालाच ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणतात. ही एक प्रकारची लाईफलाईनच आहे, नाही का? आणि एवढंच नाही, तर सरकारकडून मिळणारे सगळे फायदे, म्हणजे आपलं गॅस सिलेंडरचं अनुदान असो, पेन्शन असो किंवा इतर कुठल्याही योजनेचे पैसे असोत, ते थेट याच खात्यात जमा होतात. म्हणजे मधल्यामध्ये कोणी पैसे खाण्याचा प्रश्नच नाही. सगळा लाभ थेट तुमच्यापर्यंत. आणि हो, एक खास गोष्ट, महिला खातेधारकांसाठी तर ही योजना आणखी फायदेशीर आहे. अनेकदा महिलांना ओव्हरड्राफ्टची मर्यादा जास्त दिली जाते. हे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी उचललेलं एक खूप मोठं पाऊल आहे. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. इतके सगळे फायदे आहेत, मग तरीही अनेक लोक याचा लाभ का घेऊ शकत नाहीत? काय चुकतंय नेमकं? यामागे काही अगदी साध्या पण मोठ्या चुका आहेत. पहिली चूक म्हणजे अनेकांनी आपलं रुपे कार्ड कधी ॲक्टिव्हेटच केलेलं नसतं. दुसरी म्हणजे खातं उघडून तसंच पडून राहतं, त्यात काहीच व्यवहार होत नाहीत. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे या फायद्यांबद्दल लोकांना पुरेशी माहितीच नसते. पण थांबा, काळजीचं काही कारण नाही. या चुका टाळणं आणि आपल्या जनधन खात्याचा पुरेपूर वापर करणं खूप सोपं आहे. त्यासाठी फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मग काय करायचंय? फक्त 3 सोप्या गोष्टी. 1. आपलं रुपे कार्ड ॲक्टिव्हेटेड आहे ना, हे तपासा. दुसरं, खातं चालू राहावं यासाठी अधूनमधून लहान मोठे व्यवहार करत राहा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बँकेत जाऊन विचारा की तुमच्या खात्याला कोणकोणते सरकारी लाभ जोडलेले आहेत. म्हणजे बघा, जनधन खातं हे फक्त पैसे ठेवायचं एक साधन नाहीये, तर ते आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी एक मजबूत कवच आहे. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, माहिती असलेला माणूसच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. जेव्हा तुमच्याकडे योग्य माहिती असते तेव्हाच तुम्ही अशा योजनांचा पूर्ण फायदा घेऊ शकता आणि आपलं भविष्य सुरक्षित करू शकता.